मस्त आहे. करा करा पटापट करा. चालतंय ना? काय चाललंय? हॅलो, मी तुला विचारते काय चाललंय? डेकोरेशन वहिनी, जे दिसतं ते मला परत सांगू नकोस. का करतेस ते सांग ना. अहो वहिनी, काल आपल्या यशचं ना कॅम्पेन झालंय आणि त्याला ना खूप मोठा रिस्पॉन्स मिळालाय असं मला कळालंय. तर मग आपल्या घरातही त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. आपण आपल्या यशचं कौतुक केलं तर तो किती खुश होईल याचा विचार करा ना वहिनी. त्यासाठीच हे सगळं चाललंय. आणि हो, मी एक ठरवलंय की मी सुद्धा यशसाठी एक पार्टी ठेवणार आहे. काय झालं वहिनी, मी ह्या वेळेस बरोबर विचार केलाय ना? जरा जास्तच विचार करतेस तू. म्हणजे यशचं कौतुक करायला हवं हे मान्यच आहे मला, पण हा असा थिल्लरपणा करू. कल्चर, ओके, कल्चर आहे का आपल्या घराचं हे असं. मिथिला, पुन्हा जर मला न विचारता हा असा थिल्लरपणा तू केलास ना, तर तू आहे आणि मी याद राखायचं. नेहमीच असं होतं, माझ्या कुठल्याच गोष्टीचे ना कोणालाही कौतुक नाहीये. गॉड, या बावटाला जे सुचलं ते खरं तर मलाच आधी सुचायला हवं होतं. यशचं कौतुक खरं तर मीच आधी करायला हवं होतं. माझं थोडं दुर्लक्ष काय होतंय, ही मिथिला जरा जास्त शाणी होत चालली. हॅलो, मी सिम्मी चौधरी बोलते. मला माझ्या घरी एक पार्टी अरेंज करायची आहे आणि तो इव्हेंट तुम्ही मॅनेज करावा असं वाटतंय मला. आर यू रेडी? छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे रे. मॅडम कॉफी. अहो घ्या हो, अजून किती स्वतःला त्रास करून घेणार. सच्चा प्यार करने वाले का जब दिल टूटता है तो क्या होता है तुम क्या समझोगे सुरेश बाबू. काय झालं, असं का दचकलास? अगं तू आज नेहमीची शेफाली वाटत नाहीयेस. दर्द है मेरे सीने में, मजा नहीं है अब जीने में. ते सगळं ठीक आहे हो, पण तुम्ही नक्की शेफाली मॅडम आहात ना? नाहीतर यश साहेबांसारखं अचानक कळायचं की तुम्ही पण कोणतरी मोठ्या मॅडम आहात म्हणून. तू शेफाली बद्दल असं बोलतोयस, पण मला तर तुझ्यावर पण डाऊट येतोय. मी काय केलं? नाही म्हणजे जसं यश सर आपले मालक असून आपल्यासोबत बसू शकतात, नेहाकडून डबा घेऊ शकतात, तसं तू त्यांचा मॅनेजर नसशील कशावरून? नाही म्हणजे आतली माहिती काढायला तू असली चहा वगैरे देण्याची कामं करू शकतोस. ऐकून फार बरं वाटलं, पण काय आहे, आपलं तेवढं नशीब नाही ना. क्रांती, विरिशा, तू क्रांती आणि तू विरिशा, बरोबर ना? तू असं का विचारतोयस ते कळतंय मला. आम्ही तर आता सगळ्यांकडे ह्याच नजरेने बघायला लागलोय. चला ठीक आहे, गप्पा खूप झाल्या, आता कामाला लागूया. तुला खरंच कोणी नाहीये जवळचं? हा घे तुझा डबा. मैत्रिणीने काढ. तरीच म्हटलं डबा कसा नाही आला, परी विसरली की काय? सुना लागे रे. हॉरिबल आहे ना सगळं. हो ना, ते बॉस आहेत, कोणालाच कळलं नाही. हे कळलं नाही कारण त्यांनी कळूच दिला नाही ना कोणाला. त्यांच्या अगदी जवळ असणारेही त्यांना ओळखू शकले नाहीये.
खूप मोठा गेम आहे हा. त्यांचा गेम होतो पण आपला जीव जातो ना. तू त्यांना काही बोलला नाहीस ना चुकून? तेच रात्रभर तोच विचार करत होतो मी. पण थँक गॉड तसं काहीही घडलेलं नाहीये. नेहासाठी पण हे सगळं शॉकिंगच असेल ना. बिचारी रोज त्यांच्यासाठी डबा आणायची. पण त्यांना असं डबा मागवण्याची काय गरज होती? हो ना, मी पण तोच विचार करत होतो. आणि त्यांना तर रोज 5 स्टार मधून डब्बा आला असता. ही मोठी लोक ना कधी कधी का असं वागतात ना हेच काही कळत नाही. जाऊ दे, आता गप्पा मारत बसू नका, कामाला चला, नाही तर घारतोंडे येतील बोंबलत. अरे हो. हे बघा, एक मिनिट सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. मी इथे तुम्हाला मुद्दाम आता अलर्ट करायला आलोय. यश सर येणार आहेत आता ऑफिसमध्ये. आले लक्षात? कोणत्याही क्षणी पोहोचतील ते. तेव्हा मला त्यांच्यासमोर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय. चला लागा कामावला आपापल्या. गुड मॉर्निंग सर. समीर सर. माझ्याकडे इतकं आश्चर्याने बघू नका. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर आत्ता थोड्या वेळात यश सर येतील आणि ते स्वतः देतील.